देशामध्ये लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे। येत्या काही दिवसांमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान ही पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी प्रचाराचा धडाका सुरू केलेला आहे। अशातच उत्तर मध्य मुंबईच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या प्रचारासाठी कुर्ला परिसरामध्ये निवडणूक प्रचार कार्यालयाची सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार संजय पोतनीस, माजी खासदार, काँग्रेसचे नेते भालचंद्र मुनगेकर, विभाग प्रमुख महेश पेडणेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मिलिंद अण्णा कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या जल्लोषामध्ये करण्यात आलं। उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार इंडिया आघाडीच्या वर्षाताई गायकवाड यांच्या कार्यालयाचं निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन येथे करण्यात आलं आणि त्यासाठी आपल्याला थोर विचारवंत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू मुनगेकर सर आम्हाला भेटले आणि त्यांच्या हस्ते झालं। याचाच अर्थ की कुठेतरी विचारवंत लोकांचा या इंडिया आघाडीला पाठिंबा आहे। खरं तर ज्या कार्यालयात आज आपण बसणार आणि प्रचाराचे धुरा सांभाळणार आहे ते कार्यालय मुळात शिवसेनेचं आहे आणि शिवसेनेचं कार्यालय म्हणजे जनतेला ते न्यायालय वाटतं। कारण या विभागात किंवा कुठच्या विभागात मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील लोक अडीअडचणीच्या वेळेस न्याय हवा असेल आणि आपले कामं करून घ्यायचं असेल तर शिवसेने शाखेशिवाय त्यांना उत्तम मार्ग कुठे आणि उत्तम जागा कुठे सापडत नाही। त्यामुळे आम्ही या जागेला न्यायालय म्हणतो आणि या न्यायालयात गोरगरिबांना आणि गरजूंना आणि ज्यांचा अन्याय झालेला त्यांना निर्णय दिला जातो आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातात। शक्य होईल तेवढ्या या कार्यालयात बसून जेव्हा आम्ही प्रचाराचं यंत्रणा सांभाळू तेव्हा निश्चितच सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या भारत देशातील आलेलं संकट, भारत देशाला आलेलं संकट दूर करण्यासाठी जे सर्व समविचारी पक्ष आत्ताचे, ह्यापूर्वी अनेक सर्व पक्ष वेगवेगळ्या विचारांनी लढत होते, ते विकासाच्या मुद्द्यावर लढत होते, परंतु हा विकासाचा मुद्दा तुर्तास थोडा बाजूला ठेवून देशावर आलेले संकट परतून लावायचं। या देशामध्ये भाजप सरकार जे आहे ते एक कलमी कार्यक्रम त्यांचा एकच आहे की आपला पक्ष वाढवणं आणि आपली हुकूमत या भारत देशावरती लादणं हा एकमेव उद्देश त्यांचा सफल होऊ नये म्हणून सर्व पक्ष एकत्र आले। या निवडणुकीमध्ये याकूब मेमन असेल, त्याच्यामध्ये कसाब असेल, यांच्या दहशतवादाला फाशी दिल्याचा मुद्दा प्रचारामध्ये आणते आहे। असा प्रचार करावा का असं तुम्हाला वाटतं? बघा, हा जो मुद्दा आहे तो वैयक्तिक ज्याचा त्याचा असेल, पण पक्ष म्हणून मला वाटत नाही की कोणी याकूब मेमन या अशा दहशतवादी लोकांचं बाजू घेतलेली मला तरी आठवत नाही आणि असणारही नाही। कारण हे शेवटी राष्ट्रीय पक्ष आहेत। या राष्ट्रीय पक्षात अनेक विचाराचे अनेक तऱ्हेचे लोक असतात। त्यांचं वैयक्तिक मत म्हणजे कुठच्या राजकीय पक्षाचं मत नाही। त्यामुळे कोणीही ही बाजू त्यांची घेतली असेल ते पक्षाची बाजू असं समजू नये। शेवटी देशावरचे जे दुश्मन असतात किंवा दहशतवादी असतात ते सर्व लोकांचे दहशतवादी असतात, कुठच्या पक्षाचे एकत्र नाही। पण त्यांचे वैयक्तिक काही असतील पाठीराखे तर त्यांनी त्यांचा विचार करावा, त्याचा आणि पक्षाचा काही संबंध नाही। उत्तर मध्य मुंबईच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्या कुर्ला विधानसभेच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, माजी खासदार भालचंद्रजी मुनगेकर यांच्या शुभ हस्ते आज करण्यात आलं। एक वर्षाताईंचा प्रचार जवळजवळ गेली 10, 12, 15 दिवस चालूच आहे। शिवसैनिक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते, समाजवादी, आम आदमी पार्टी, RPI सगळे जेवढे इंडिया अलायन्सचे घटक पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते हे प्रचारामध्ये 24 तास त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे। उमेदवारासोबत बऱ्याचशा भागामध्ये पदयात्रा देखील झालेल्या आहेत। उमेदवाराशिवाय देखील निवडणूक कार्यालयाकडून परवानग्या घेऊन या सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्रितरित्या घरोघरी जाऊन पत्रक वाटप करणं असू देत किंवा लोकांना संपर्क करणं असू देत, त्यांचं सुरूच आहे। या 2-3 दिवसामध्ये विभागामध्ये ज्या चौकसभा म्हणतात, ज्या नाकानाकावरती आपण चौकसभा घेतो त्या चौकसभा देखील सुरू होणार आहेत। 18 तारखेपर्यंतच्या प्रचाराचं नियोजन पूर्णतः झालेलं आहे आणि कुर्ला विभागातल्या ज्या 7 शाखा आहेत या 7ही शाखांचं जे
कामकाज चालणार आहे ते कामकाजाचं नियंत्रण ठेवण्यासाठी ही जी नेहरू नगरची शिवसेनेची शाखा आहे, शिवसेना शाखा क्रमांक 169 नेहरू नगर कुर्ला पूर्व या ठिकाणाहून हे सगळं नियोजन होणार आहे. आणि मला खात्री आहे की या शाखेतून जे काही निवडणुकीचं कामकाज सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलं जाईल त्याच्यामुळे नक्कीच या कुर्ला विधानसभेतून, कालिना विधानसभेतून वर्षाताई गायकवाड यांना प्रचंड बहुमताचं लीड मिळेल किंवा बहुमत मिळेल. आज 29 जिल्हा या उत्तर मध्य जिल्ह्याचं प्रमुख कार्यालय म्हणून कुर्ला विधानसभेच्या वतीने शिवसेना कार्यालय नेहरू नगर इथे आज उद्घाटन झालं. या उद्घाटनामध्ये कुलगुरू मुंगेकर साहेब, संजय पोतनीजी, महेश पेडणेकरजी, आमचे समाजवादीचे जिल्हाध्यक्ष बबलू साहेब हे सर्वजण होते. ह्या आजच्या उद्घाटनामध्ये जो उत्साह आणि जे मोदी संपवण्याची लाट आपकी बार जे 40 आहेत 400 त्यांना तडीपार कसं करायचं याच्याबद्दलची जी लोकांमध्ये ताकद आणि प्रत्येक हा उत्साहित असलेला शिवसैनिक, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, समाजवादीचा कार्यकर्ता एका उत्साहाने, एका दिलाने, एक ताकद घेऊन काम करत आहे. आणि त्या ताकदीच्या ह्याच्यात येणाऱ्या 20 तारखेला सगळ्यात जास्त मतांनी वर्षा गायकवाड यांचा विजय हा निश्चित आहे. त्या विजयामध्ये लीड हा लाखाच्या वरती लीड असेल. पक्क हे निवडणूक हे सर्व पक्षांनी एकत्र येऊन जे आज भारत देशाविरोधात, जे मोदी विरोधात भारत देश आणि एक सामान्य नागरिक अशी ही लढाई आहे. या लढाईमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे लोकांना उत्साहाने मतदान होईल आणि वर्षा गायकवाड ह्या निवडून येतील. नहीं, प्रचार तो बहुत अच्छा चल रहा है और कार्यालय की भी ओपनिंग में आपने देखा लोगों का कितना उत्साह था. मुझे तो ये बताते बड़ी खुशी हो रही है कि मुंबई नॉर्थ सेंट्रल में ऐसा लगता है कि जितने पोलिंग स्टेशन नहीं होंगे उससे ज़्यादा तो यहाँ कार्यालय होंगे. हर कोई चाहता है कि मेरे घर पे, मेरे ऑफिस पे कार्यालय खोला जाए. इतना लोग यहाँ पर जोश में है. और वो जोश की जो वजह ये है कि जिस तरीके से अभी जो सरकार है, जो दिल्ली की सरकार है, जो महाराष्ट्र की सरकार है, जिस तरीके से ये लोग ने जो इनका काम है, जिस तरीके से इन लोगों ने लोगों को परेशान किया है, महंगाई बढ़ाई है, पेट्रोल डीजल बढ़ाया, सब बढ़ाया, इसके अगेंस्ट में जनता एक त्यौहार के जैसा इस इलेक्शन को लड़ के इनको भगाने का काम करने का. जिस तरह से बौद्ध उम्मीदवार है, बौद्ध लोग हैं, मुस्लिम लोग यहाँ पे ज़्यादा तादाद में है, तो कितना मतों का उनकी मिल सकता है उसके बारे में क्या बताओ. इस जैसे कि एक नारा था, जय भीम, जय मीम, जय महाराष्ट्र, अब ये तीनों अगर सब मिल जाएंगे तो मैं तो समझता हूँ कि शायद हम लोग 95% वोट ज़्यादा यहाँ से लेके चले जाएंगे. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.